नमस्कार, मी डायटिशियन ईशा चौगुले। प्रत्येक ऋतुमानानुसार आपला आहार हा वेगळा असतो। त्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा हे आज आपण पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण ठेवणं फार आवश्यक असतं। तर शरीर उष्ण ठेवणारे पदार्थ कोणते? तर बाजरी। बाजरीमधून आपल्याला कॅल्शियम तर मिळतंच, प्लस शरीर उष्ण ठेवण्यासाठी देखील मदत होते। त्याच्यामुळे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तरी बाजरीची भाकरी जरूर घ्या। हिवाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय पडते, तर त्यासाठी व्हिटॅमिन ई फार आवश्यक आहे। व्हिटॅमिन ई असणारे पदार्थ जसे की पालक, बटाटे, रताळे, बदाम यांसारखे पदार्थ आहारामध्ये घ्या। लसूणमधून देखील आपल्याला चांगली ऊर्जा मिळते। भाज्यामध्ये लसूण जास्त प्रमाणामध्ये वापरा। फळांमधून म्हटला तर संत्री, द्राक्ष यांसारखी फळे खा। ह्याच्यामुळे त्वचेचे पोषण चांगले राहते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, चयापचन क्रिया आपली चांगली राहते। तसंच हिवाळ्यामध्ये दूध, तूप, लोणी यांसारखे पदार्थ घ्या। या पदार्थामध्ये स्निग्धता आणि कॅलरीज भरपूर असतात, त्याच्यामुळे उष्णतेचं संतुलन चांगलं राखण्यास मदत होते। तसेच डिंकाचे लाडू, तिळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू हे देखील घ्या। ज्यांचा वात्या वाढलेला नाही अशांनी डिंकाचा लाडू आहारामध्ये जरूर घ्या। थंडीमध्ये पाणी कमी पिलं जातं, कारण तापमान कमी असल्यामुळे आपलं शरीर हे थंड राहतं, त्याच्यामुळे पाणी पिण्याची इच्छा होत नाही किंवा पाणी कमी पिलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे थंडीमध्ये शरीराचे तापमान टिकून ठेवण्यासाठी आपले शरीर हे जास्त ऊर्जा वापरतं, त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची इच्छा होते किंवा आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो। तसंच जास्त तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते, कारण ह्या पदार्थांमधून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते आणि थंडीमध्ये ऊर्जेचीच गरज आपल्याला जास्त असते। पण जास्तही तेलकट, तुपकट पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं। त्यामुळे हिवाळ्यामध्ये पौष्टिक आहार घ्या, जेणेकरून तुमचं आरोग्याचं संतुलन चांगलं राखण्यास मदत होईल। थँक्यू।